27 जानेवारी 2026 न्यू डेली टाइम्स नावाचा हिंदी सिनेमा पाहिला. शशी कपूर, शर्मिला, बाकी ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, बरेच म्हणजे ऍक्टर्स आहेत. थोडक्यात पॉलिटिकल हे आहे बॅकग्राऊंड आणि कसं सत्तेकरता लोक कोणत्या थराला जातात तेच दाखवलेलं. तर हा एक्झिक्युटिव्ह एडिटर असतो शशी कपूर आणि त्याची बायको लॉयर असते शर्मिला आणि त्यांना एक मुलगा असतो तो बाहेर त्यांनी ठेवलं असतं बोर्डिंगमध्ये. तर सध्या न्यूजमध्ये असतं की जहरीली शराब विषारी शराब पिऊन बऱ्याच जणांचा मृत्यू गाझियाबादमध्ये. तर त्याच्याकरता हा इन्क्वायरी करायला आपल्या एका माणसाला पाठवतो केदार म्हणून आणि तो आणतो न्यूज. पण तो म्हणतो की माझ्याकडे अजून सरप्राइझिंग काहीतरी आहे, तर आपण भेटून बोलूया, कारण हे साधं केस नाहीये, याच्या मागे काहीतरी पॉलिटिकल हे आहे, तर मी तुम्हाला सांगतो. तर हे जेव्हा भेटायला जात असतात तर त्या केदारचा ट्रक ऍक्सिडेंट होतो, म्हणजे त्याला मुद्दामून मारलं जातं. तर याच्यापर्यंत पोचतच नाही त्या गोष्टी. थांबतो आपण स्वतः जाऊया गाझियाबादला. आणि त्याच वेळेस एक अजय सिंग म्हणून पॉलिटिकल लीडर असतो ओमपुरी. तर तो एका कोणाला तरी भेटला असतो रात्री गेस्ट हाऊसमध्ये, सर्किट हाऊसमध्ये. म्हणजे त्यांनी त्रिवेदी नावाच्या पॉलिटिकल लीडरच्या त्या माणसाला विकत घेतलेलं असतं. आणि त्याच रात्री म्हणजे 7-7:30 त्यांची मीटिंग झाली असते सर्किट हाऊसमध्ये आणि 11 वाजता त्याचा खून होतो. तर सगळं म्हणजे पुरावे किंवा जे काही सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस असतात ते सगळे अजय सिंगच्या खिलाफ असतात. तर हा परत त्याच्या अगेन्स्ट न्यू डेली टाइम्समध्ये लिहितो पेपरमध्ये. तर जे मालक असतात न्यू डेली टाइम्सचे त्यांनी त्याला अजय सिंगला जेवायला बोलवलेलं असतं आणि मग तो म्हणतो की तुम्ही तर फारच परखड लिहिता असं वगैरे, म्हणजे बरंच असं चालतं. म्हणजे तुम्हाला कसं असं. आणि त्याच वेळेपासून तो त्या सर्किट हाऊसचा चौकीदार गायब असतो, महादेव म्हणून. तर हे लिहिल्यानंतर म्हणजे हे लेख वगैरे लिहिल्यानंतर याला धमकीचे फोन येतात, त्यांची एक मांजर मरते. तर ह्याला अजून त्याचं स्ट्रॉंग हे होतं, म्हणजे की अजय सिंगच करवतो. आणि दोघंही एकदा कारमधून येत असताना त्यांच्यावर अटॅक पण होतो. तर ह्याचा जो सेट असतो न्यू डेली टाइम्सचा, तर त्याला अटॅक आलेला असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये असतो. तो त्याचा मुलगा कुलभूषण खरबंदा ह्याला म्हणतो शशी कपूरला की तू नको, तुझ्याकडे एव्हिडन्सेस आहेत का अजय सिंगच्या खिलाफ, तू का लिहितोय असे, तू दुसरं मी काम देतो. तो म्हणतो नाही, मी जे लिहिलंय ते तसंच्या तसं छापणार असाल तर ठीक आहे, नाही तर मी रिझाईन करतो. तर मग ही न्यूज त्याच्यापर्यंत पोहोचते. मग तो रिक्वेस्ट करतो नको असं करू वगैरे. मग त्याला तेवढी लीड मिळते शशी कपूरला की महादेव जो गायब झालाय तो एका मेंटल हॉस्पिटलमध्ये, आणि त्याला म्हणजे पागल म्हणून तिथे तर हा भेटून येतो. मग तो सांगतो की याच्या सगळ्याच्या मागे त्रिवेदी आहे, अजय सिंग नाहीये. कारण त्रिवेदीचा माणूस होता जो ज्याचा मर्डर झाला आणि त्याला यांनी विकत घेतलं होतं अजय सिंग. तर त्रिवेदीला ते आवडलं नाही आणि स्वतः त्रिवेदीने त्याला मारवलं. आणि मग असे बरेच सांगतो तो गोष्टी. हे सांगून तो काय तो तेवढ्यात न्यूज येते की त्यांनी सुसाईड केली महादेवने आपल्या ह्याच्यामध्ये. आणि थोड्याच वेळाने याच्यात ही बातमी येते की त्यांनी सरकार बनवलंय त्रिवेदींनी आणि उपप्रधानमंत्री हा झालाय अजय सिंग. मग थोडक्यात म्हणजे हेच दाखवलंय की हा जीवाचा एवढा आटापिटा करत असतो शशी कपूर, इतरही त्याचे सगळे कलिग्स, पण शेवटी सत्ता आणि पैसा यांच्या मागे म्हणजे कोण कुठे जाईल. म्हणजे अजय सिंग आणि त्रिवेदी हे कट्टर दुश्मन म्हणजे पॉलिटिकल दुश्मन असतात, पण शेवटी हा म्हणजे अजय सिंग त्रिवेदीच्या ह्याच्यात येतो आणि सत्ता स्थापन करतो. तर हा परत मग तो आपला शेवटचा लेख लिहितो की शेवटी एकटा माणूस काहीच करू शकत नाही, पण मी ही लढाई अशीच लढत राहणार आणि हे असंच लिहित राहणार जोपर्यंत मला या गोष्टी पटत नाही. म्हणजे 50 वर्षापूर्वी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस लीडर्स आणि जे आपले कॉमन पीपल होते ते मिळून देशाकरता लढले. आता कॉमन लोकांचा विचारच कोणी करत नाही, नुसते लीडर्स लोक सत्ता आणि त्यांचा पैसा आणि ते स्वतः यांचाच विचार करतात. आता आजही परिस्थिती अजूनही तीच आहे.
कोणीच म्हणजे काहीच बदललं नाहीये. इतकी वर्ष झाले तरी शेवटी तेच कंटिन्युअस आहे. किती दिवस अजून चालू राहील काही सांगता येत नाही. छान इम्प्रेसिव्ह आहे सिनेमा.